दिवा मुंब्रा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनावर कारवाई. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्हिस सेंटर व अनधिकृत नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची मोहीम आयुक्त सौरभराव यांचे आदेशान्वये सुरू करण्यात आली आहे. दिनांक 17 ते 22 एप्रिल 2024 दरम्यान दिवा मुंब्रा परिसरातील एकूण 109 अनधिकृत नळ संयोजने खंडित करण्यात आली आहे. दिवा साबेबाब कोकण रत्न दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला 150 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे 18 व अर्धा इंची व्यासाचे 4 अशी एकूण 22 वेताळपाडा येथील 100 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अर्धा इंची व्यासाचे एकूण 11 ग्लोबल स्कूलच्या पाठीमागे 200 जलवाहिनीवर 3.5 इंची व्यासाचे 4 अशी एकूण 9 कोकण रत्न दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला साबेगाव 150 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे एकूण 5 मुंब्रा ठाकूरपाडा येथील नाल्याच्या बाजूला अर्धा इंची व्यासाची एकूण 6 नळ संयोजने खंडित करण्यात आली असून पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वारेकर स्कूलजवळ मुंब्रादेवी कॉलनी 100 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाची एकूण 6 साबेगाव येथील नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच येथील 100 मी PVC पाईप व एक मोटर जप्त करण्यात आली आहे. साबेगाव रेल्वे ट्रकच्या बाजूला 300 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे एकूण 50 नळ संयोजनं खंडित करण्यात आली असून 1150 मी VC पाईप व 2 मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.